आजचा जो बायोटा आहे तो एका 12वी शिक्षण झालेल्या पण चांगल्या बागायतदार शेती असणाऱ्या आणि एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा आहे. विनंती आहे फक्त व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका. आणि तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तर तुम्हाला स्क्रीनवरती 2 मोबाईल नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. या व्हिडिओच्या कॉर्नरमध्ये तुम्हाला व्हिडिओ नंबर दिसत असेल, तो व्हिडिओ नंबर तुम्ही आठवणीने सांगा आणि आपल्या मधुर केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घ्या. तुम्हाला जर का माहिती होती वाटली नक्कीच आपल्या मधुर केंद्रामध्ये नावनोंदणी करा. फक्त विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर मधुर केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधुर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2005. उंची मुलीची 5 फूट 4 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. मुलगी दिसायला हे सुंदर आहे. शिक्षण मुलीचं 12वी झालेलं आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. त्यांचं मूळचं गाव जळगाव जिल्ह्यातील आहे. मुलीचे वडील स्वतः मोठे बागायतदार शेतकरी आहेत. त्यांची जवळजवळ कुटुंबाची 70 एकर एवढी बागायत यांची शेती आहे. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे जळगाव, धुळे किंवा नाशिक या जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं. आणि एखादा मुलगा जर का शेती व्यवसाय करत असेल तरीही त्याला चालेल, फक्त तो मुलगा चांगला बागायतदार शेतकरी असावा. त्या मुलाला किमान 25 एकर एवढी तरी शेती असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. किंवा एखादा मुलगा जर का चांगली नोकरी करत असेल, वेल सेटल फॅमिलीत असेल असंही त्यांना चालेल. त्या मुलाला किमान 50,000 रुपये एवढा तरी महिन्याला पगार असावा. त्यासोबतच मुलाला किमान 10 एकर एवढं तरी बागायत क्षेत्र असावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. कारण सध्या समाजामध्ये शेतकरी मुलगा पाहिजे अशी म्हणणारे स्थळ खूप कमी आहेत. यांची फक्त अपेक्षा थोडीशी जास्त आहे, कारण यांच्या स्वतःच्या कुटुंबात त्यांना भरपूर शेती आहे. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की मुलाला सुद्धा एक चांगली शेती असावी. जर का मुलगा शेती हा व्यवसाय करत असेल तर, किंवा एखादा मुलगा जर का चांगली नोकरी करतोय असंही सहजना चालेल, पण त्या मुलाला किमान 10 एकर एवढी शेती त्या मुलाच्या वाटलेली आहे अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि मुलीच्या कुटुंबात सुद्धा बरेच जण सरकारी सेवेमध्ये आहेत, पोलीस खात्यामध्ये आहेत. एक चांगल्या प्रतिष्ठित कुटुंबातली ही मुलगी आहे. जरी शिक्षण कमी झालेलं असलं तर वयानुसार मुलगी ही शिक्षण आता करत आहे. पण त्यांच्या अपेक्षा आहे की मुलगा सुद्धा एक चांगल्या कुटुंबातला असावा, एक खानदानी कुटुंबातला मुलगा असावा. 96 कोळी मराठा कुटुंबातली ही मुलगी आहे. त्यामुळे त्यांची अपेक्षा तशीच आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल तर आठवणीने स्क्रीनवरती तुम्हाला हे 2 नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. आपल्या वधूर केंद्रामध्ये तुम्ही नावनोंदणीविषयी माहिती घ्या. तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच नावनोंदणी करा. आणि नावनोंदणी करताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की कमी शिकलेल्या मुलींची स्थळं ही आज समाजामध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे तुम्हाला कमी शिकलेल्या मुलींची स्थळं कमी प्रमाणात पाहायला मिळणार. उच्च शिक्षित जर का असाल, शिक्षण जर का चांगलं झालेलं असेल, मुलगी असेल मुलगा असेल लग्नासाठी, तर आवर्जून संपर्क करा. आपल्या वधूर केंद्रामध्ये उच्च शिक्षित मुला मुलींची भरपूर प्रमाणात स्थळं आहेत. त्यांच्यासाठी आपण सेपरेट सेक्शन केलेलं आहे. उच्च शिक्षित मुलांसाठी वेबसाईट सुद्धा आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे. आणि ज्या मुला मुलींचा पुनर्विवाह आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे सेपरेट सेक्शन आहे. त्यामुळे मराठा समाजातील कोणीही असेल तर आठवणीने आपल्या शिवराज मराठा मधुर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा. धन्यवाद. जय शिवराय.